नमस्कार. ITI इलेक्ट्रिशियन पूर्ण झालाय आणि आता पुढे काय असा प्रश्न पडलाय, तर मग ही माहिती तुमच्यासाठीच आहे. महापारेषण म्हणजेच महाट्रान्सको सांगलीमध्ये शिकाऊ उमेदवार म्हणून एक जबरदस्त संधी आलेली आहे. चला याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया. चला थेट मुद्द्यावर येऊया. एकूण जागा आहेत 37. हो, 37 जागा आहेत. हा आकडा खूप महत्त्वाचा आहे, कारण याचा अर्थ बऱ्याच जणांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळवण्याची संधी मिळणार आहे. पण मग मनात प्रश्न येतोच की ITI नंतर ही खरंच एक उत्तम संधी आहे का? या एका वर्षाच्या अप्रेंटिसशिपमुळे करिअरला योग्य दिशा मिळेल का? चला, या संपूर्ण माहितीच्या शेवटी आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया. तर आज आपण काय काय बघणार आहोत, ही संधी नेमकी काय आहे, कोण अर्ज करू शकतं, अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे, महत्त्वाच्या तारखा कोणत्या आहेत आणि निवड कशी होणार. आणि हो, सगळ्यात शेवटी एक खास टिपसुद्धा आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की ऐका. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यापासून. ही संधी नेमकी आहे तरी काय? तर हे पद आहे शिकाऊ उमेदवार म्हणजेच अप्रेंटिस इलेक्ट्रिशियन. आता याचा अर्थ काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हे 1 वर्षाचं ट्रेनिंग आहे. तुम्हाला थेट महापारेषणच्या सबस्टेशनवर काम करायला मिळणार आहे. म्हणजे जे काही पुस्तकात शिकला आहात ना, ते सगळं प्रत्यक्षात कसं चालतं याचा लाईव्ह अनुभव घेता येणार. ही फक्त एक नोकरी नाहीये, तर करिअरसाठी एक मजबूत पाया रचण्याची संधी आहे. ठीक आहे, संधी तर मस्त आहे. पण मग यासाठी अर्ज कोण करू शकतं? चला, पात्रतेचे निकष काय आहेत ते नीट समजून घेऊया. याच्यासाठी ना 3 मुख्य गोष्टी लागतील. सगळ्यात पहिलं, ITI इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये पूर्ण झालेलं पाहिजे. दुसरं म्हणजे NCVT किंवा SCVT मान्यता असलेलं सर्टिफिकेट हवं. आणि तिसरं, जे की खूप महत्त्वाचं आहे, अप्रेंटिसशिप इंडियाच्या पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलेलं असणंच पाहिजे. याशिवाय अर्जच करता येणार नाही. ओके, समजा पात्रता आहे, मग आता पुढची पायरी, अर्ज कसा करायचा ती प्रक्रिया समजून घेऊ. बघा, अर्ज करण्याची सगळी प्रोसेस ऑनलाईन आहे. सगळ्यात आधी apprenticeshipindia.gov.in या वेबसाईटवर जायचं. तिथे प्रोफाईल नसेल तर बनवून घ्या किंवा असेल तर लॉग इन करा. मग तिथे एक एस्टॅब्लिशमेंट कोड टाकायचा आहे. तो वापरून महापारेषण सांगली असं सर्च करायचं. मग अर्ज भरायचा आणि सबमिट करायचा. आणि हो, एक गोष्ट विसरू नका, अर्ज सबमिट केल्यावर त्याचा एक स्क्रीनशॉट नक्की काढून ठेवा. तो पुढे खूप कामी येतो. आणि हा आहे तो महत्त्वाचा कोड. हा कोड नीट लिहून घ्या किंवा याचा फोटोच काढून ठेवा. कोड आहे E0916270112. परत एकदा सांगतो, E0916270112. हा कोड चुकला ना की मग योग्य जागा शोधताच येणार नाही. ठीक आहे, अर्ज कसा करायचा ते कळलं. आता महत्त्वाच्या तारखा आणि निवड प्रक्रिया कशी असणार आहे याबद्दल बोलूया. आणि आता एक सगळ्यात चांगली बातमी ऐका, या भरतीसाठी कोणतीही परीक्षा नाहीये आणि अर्ज करण्यासाठी 1 रुपयाचं सुद्धा शुल्क नाही. हो, बरोबर ऐकलं. निवड फक्त आणि फक्त ITIच्या मार्कांवर होणार आहे. ज्यांचे मार्क्स चांगले त्यांची निवड होण्याची शक्यता जास्त. एकदम पारदर्शक प्रक्रिया आहे. आता तारखा लक्षात ठेवा, कारण वेळ खरंच कमी आहे. अर्ज 27 फेब्रुवारीपासून सुरू झाले आहेत आणि शेवटची तारीख आहे 16 मार्च संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच. त्यामुळे शेवटच्या दिवसाची वाट बघत बसू नका. अर्ज करण्यापूर्वी ना ही कागदपत्र हाताशी तयार ठेवा, म्हणजे शेवटच्या क्षणी धावपळ नको. काय लागेल? आधार कार्ड, ITIची मार्कशीट, जातीचा दाखला जर लागू असेल तर, डॉमिसाईल सर्टिफिकेट म्हणजेच रहिवासी प्रमाणपत्र, अप्रेंटिसशिप पोर्टलवरच्या रजिस्ट्रेशनचा तो स्क्रीनशॉट आणि एक पासपोर्ट साईज फोटो. हे सगळं पडताळणीच्या वेळेस ओरिजिनल लागेल. बरं, आता एक खूप महत्त्वाची गोष्ट. अशी भरती तर येतच राहते, पण त्याची माहिती वेळेवर मिळणं खूप गरजेचं असतं, नाही का? आणि यासाठी एक उत्तम जागा आहे, ते म्हणजे NK राठोड सर. त्यांचं ब्रीदवाक्यच बघा ना, किती समर्पक आहे. संपूर्ण ITI माहिती एकाच ठिकाणी. म्हणजे ITIशी संबंधित काहीही माहिती हवी असेल तर ती इथे नक्की मिळणार. त्यांना या सगळ्या प्लॅटफॉर्मवर फॉलो करता येतं. त्यांची स्वतःची वेबसाईट आहे nkrathod.in, यूट्यूब चॅनल आहे, टेलिग्राम ग्रुप आहे, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, सगळीकडे ते ॲक्टिव्ह आहेत. जिथे सोयीचं वाटेल तिथे कनेक्ट व्हा आणि नेहमी अपडेटेड राहा. आणि हो, जाता काही गोष्टी कायम लक्षात ठेवा. पहिलं म्हणजे अर्ज भरताना अजिबात घाई करू नका, कारण एकदा सबमिट केला की त्यात बदल करता येणार नाही. दुसरं, ही 1 वर्षाची ट्रेनिंग आहे, कायमची नोकरी नाही, हे स्पष्टपणे लक्षात ठेवा. आणि तिसरं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवल्यावर सगळी कागदपत्र नीट तपासून सोबत घेऊन जा. तर ही होती महापारेषण सांगलीमधील शिकाऊ उमेदवार भरतीची सगळी माहिती.
आता परत एकदा विचार करूया. कोणतीही परीक्षा नाही, कोणतीही फी नाही आणि निवड फक्त मार्कांवर. मग ही संधी करिअरसाठी एक चांगली सुरुवात ठरू शकते की नाही? नक्की विचार करा आणि ही संधी सोडू नका. सर्वांना शुभेच्छा.